नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। श्री स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। तर स्वामींचं नाव घेऊन आपण ब्लॉगला सुरुवात तर करतोच, पण आज स्वामींची पूजा करतच आपण ब्लॉगला सुरुवात करत आहोत। तर इथं माझी आज देवपूजा चालू आहे। म्हणजे स्वयंपाक वगैरे झालेला आहे। स्वयंपाक झाला की लगेच देवपूजा करायची। कधी वेळ असला तर मी आल्या म्हणजे आंघोळ करून आल्या सुद्धा देवपूजा करते। पण डबा वगैरे म्हणजे लवकर द्यायचा असेल, हे लवकर जाणार असतील तर मग स्वयंपाक झाल्यानंतर देवपूजा करते। म्हणजे कसं पण असतं तसं, असं काही फिक्स टायमिंग नसतं देवपूजेला, कधी आधी कधी नंतर असं असतं। तर इथं माझी देवपूजा चालू होती। तर देवपूजा करायच्या वेळी सर्वात पहिल्यांदा मी दिवा लावून घेते। ते म्हणतात ना, अग्निदेवतेच्या साक्षीनं जे काही असेल ते, तर त्याच प्रमाणे मी मग पहिल्यांदा दिवा लावते, म्हणजे आरती लावते आणि नंतरच देवपूजा करायला सुरुवात करते। तर कट्टा वगैरे छान स्वच्छ देवाचा मी अगोदर पुसून घेते, परत पाण्याने पुसून घेते। तर माझ्याकडे हे छाप आहेत 7 दिवसाचे रांगोळीचे, तर ते इथं छोटीशी रांगोळी तेवढीच या कट्ट्यावरती बसते। तर तेवढीच मी इथं छान अशी ही रांगोळी काढते, हळदी कुंकू टाकते आणि देवाला फुले पण वाहते मी। तर अगोदर हे इथलं आवरते, नंतर बाहेर तुळशीला सुद्धा अगरबत्ती नैवेद्य दाखवायचा। तर साखरेचा नैवेद्य इथं मी दाखवते, आणि काही आपण गोडधोड वगैरे केलं, घरात नवीन काही केलं तर त्याचा सुद्धा मी नैवेद्य आवर्जून देवांना दाखवते। आणि खरं तर रोज आपल्याला शक्य होत नाही, म्हणजे आपण जे काही करेल ते नैवेद्य दाखवायचं, पण गोडधोड केल्यावर तरी दाखवावं। आणि रोजच्या रोज साखरेचा नैवेद्य मी दाखवतच असते। तर इथं माझ्याकडे स्वामींची जी मूर्ती आहे त्याच्यावरती, म्हणजे स्वामी खाली बसलेले आहेत आणि वरती दत्तगुरू यांची सुद्धा याच्यामध्ये फोटो मूर्ती आहे। तर दोन्ही पण मला एका फोटोतच पूजा करायला भेटतं, तर छान वाटतं। आणि स्वामी पण आहेत आणि दत्तगुरू पण आहेत। तर इथं मग देवपूजा माझी होत आलेली होती, थोडीशीच राहिलेली होती। आणि गरम पण खूप होतंय बघा, बाहेर ऊन नाही पण इतकं गरम होतंय, पावसाचं वातावरण झालेलं आहे। बहुतेक संध्याकाळपर्यंत पाऊस येईल असं वाटतंय, तर बघूया। पण गरम तर खूप होतंय बघा। तर इथं देवपूजा माझी झालेली होती आणि बाहेर तुळशीला मी अगरबत्ती घेऊन गेलेली होती। तर नैवेद्य पण इथं दाखवून घेते। आणि कशी छान वाटते का देवपूजा बघा। याला अजून फुलं अर्पण करायचे आहेत। तर बाहेर साखरेचा नैवेद्य दाखवून वाटी इथं मी देवांजवळ आणून ठेवली। अगोदर इथं देवांना नैवेद्य दाखवून मग वाटी बाहेर नेते, असं करते। तर नैवेद्यासाठी छोटी माझ्याकडे पितळेची वाटी आहे, तर ती मी वापरते। आणि इथं आता फुलं पण मी तोडून आणली लगेच, तर तीही सर्व देवांना अर्पण केली, वाहिली। तर बघा आता कसं छान प्रसन्न वाटते देवपूजा केली की। तर मला तर खूप आवडतं, देवपूजा केल्याशिवाय काही घरात मला प्रसन्न वाटत नाही। तर आता हे सगळं करत आता म्हणजे पाऊस आल्यानंतर मी व्हिडिओ शूट करायला घेतले। तर इथं बघा पाऊस चालू झालेला आहे, तुम्हाला पाठीमागे आवाजसुद्धा पावसाचा येत असेल, तर पत्र्यामुळे तर खूपच आवाज येतो। आणि साधारणतः 3:30 वाजलेले आहेत बघा आता, आणि पावसाला सुरुवात झालेली आहे बघा। वारं तर अजिबात नाही। तर असा पाऊस मला आवडतो, पण ते वारं वगैरे सुटलं आणि पाऊस आला की म्हणजे नकोच वाटतं ते, म्हणजे वाऱ्यासह पाऊस नको वाटतो। हा शांत पाऊस छान वाटतो। तर छान असं मुलंसुद्धा एन्जॉय करतात अशा पावसामध्ये। तर इथं मी माझं दळण नीट करत बसलेले। तर घरचेच गहू आहेत, पण ते काय होतं, मशीनमधून आपण काढतो, पण लास्टचं जे एक 40 ते 50 किलो गहू असतो, तो सगळं निवडून पाकडून आपण बाजूला काढलेला असतो। तर तोच गहू होता, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये घाण खूप निघत होती। बाकीचे सर्व गहू खूप चांगला आहे। तर इथं बघा पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे। कसा वाटला आजचा व्लॉग? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।